मित्रांनो, एनसीएमपीआयक्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी आणि डिजिटल कम्युनिकेशन त्यासोबतच फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग या तीनही विषयाचे एनसीएमचे सोल्युशन्स अपलोड केलेले आहेत. आता आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे युनिट 5 बघतो आहोत. त्यामध्ये कोणता क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण बघूया. मे 2025 चा पेपर सॉल्व्ह करतोय. युनिट 5 आपण चालू केलंय. क्वेश्चन काय बघा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सिंगल थ्रेडेड अँड मल्टी थ्रेडेड प्रोग्राम इन जावा. ऑल्सो एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन मल्टी प्रोसेसिंग अँड मल्टी थ्रेडिंग. 9 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलाय. आता यामध्ये यूज कोणतं कन्सेप्ट झालेली आहे मल्टी थ्रेडिंगची. सो त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला प्रोग्राममध्ये काय लिहिलंय, कशासाठी लिहिलंय ते सोप्या भाषेत कळून जाईल. तरीही तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार. चला तर बघूया क्वेश्चनचं आन्सर कसं आणि किती लिहायचं ते. सर्वात पहिले आपण त्या सिंगल थ्रेडेड प्रोग्राम काय असतो ते सर्वात पहिले समजून घेऊ. अ सिंगल थ्रेडेड प्रोग्राम इज अ प्रोग्राम दॅट एक्झिक्यूट्स ओन्ली वन थ्रेड ॲट अ टाईम. इट परफॉर्म्स टास्क सिक्वेन्शियली वन आफ्टर अनदर. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहिणार आहोत, तो टॉप टू बॉटम एक्झिक्यूट होणार आहे वन बाय वन. जोपर्यंत वरचा दिलेला टास्क पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याच्या नंतरचा टास्क इम्प्लिमेंट होणार नाही किंवा एक्झिक्यूट होणार नाही. आता फीचर्समध्ये त्यांनी 4 फीचर्स त्याचे दिलेत. बघा ते काय आहेत. ओन्ली वन फ्लो ऑफ कंट्रोल. आत्ताच सांगितल्याप्रमाणे टॉप टू बॉटम एक्झिक्युशन होणार आहे. नो पॅरलल एक्झिक्युशन म्हणजे काय? आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, की जोपर्यंत जो टास्क चालू आहे, तो झाल्याशिवाय पुढचा टास्क एक्झिक्यूट होणार नाही. त्याला आपण नो पॅरलल एक्झिक्युशन असं म्हणतो. त्यानंतर इफ वन टास्क ब्लॉक्स द एंटायर प्रोग्राम वेट्स. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रोग्राममध्ये एखादा टास्क असतो. टास्क म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखादी स्लीप मेथड कॉल करतो. स्लीप मेथड कॉल केल्यानंतर हा प्रोग्राम ब्लॉक होऊन जातो. प्रोग्राम ब्लॉक झाल्यानंतर एंटायर प्रोग्राम आपला तिथं वेट करत असतो. पुढचं टास्क एक्झिक्यूट होत नाही. ज्यावेळेस टास्क ब्लॉक होतं त्यावेळेस पुढचं टास्क एक्झिक्यूट होत नाही. त्यानंतर सिम्पलर टू राइट बट स्लोअर फॉर टास्क नीडिंग कॉन्करन्सी. म्हणजे सिंगल थ्रेडेड प्रोग्राम काय आहे, ज्यावेळेस याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल टास्क करायची वेळ येते, त्यावेळेस हे स्लो होऊन जातं. आता एक्झाम्पल थ्रू थोडंसं समजून घेऊ. काय एक्झाम्पल सिंपल प्रोग्राम आहे. सिंगल थ्रेड डेमो नावाचा सिंपल प्रोग्राम तयार केला आणि मेन मेथडमध्ये 2 स्टेटमेंट आपल्याला फक्त प्रिंट करायचे. टास्क 1 आणि टास्क 2. हे फक्त आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करणार आहे, की सिंगल थ्रेडेड प्रोग्राम काम कसं करतो. काय करणार सर्वात पहिले वरचं स्टेटमेंट प्रिंट होणार आणि त्याच्यानंतरचं स्टेटमेंट प्रिंट होणार. एवढंच या सिंगल थ्रेडेड प्रोग्रामचं काम होतं. खाली दिलंय बघा, द स्टेटमेंट्स रन वन आफ्टर द अदर, नो पॅरलल ॲक्टिव्हिटी. एवढं सिंगल थ्रेडेड प्रोग्राम म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. आता बघूया मल्टी थ्रेडेड प्रोग्राम कसा असतो. तर मल्टी थ्रेडेड प्रोग्राम म्हणजे बघा आता, a multi-threaded program uses two or more threads simultaneously. Java supports multi-threading through the thread class and runnable interface. आता आपण या अगोदर सिंगल थ्रेडेड बघितले. त्यामध्ये आपण एक थ्रेड यूज करत होतो आणि ॲट अ टाईम एक्झिक्युशन एकाच टास्कचं होत होतं. आता इथे काय आपण करणार आहोत? 2 ऑर मोर थ्रेड्स सायमल्टेनियसली आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये दिलंय काय अजून एक गोष्ट, जावा सपोर्ट्स मल्टी थ्रेडिंग थ्रू द थ्रेड क्लास अँड रनेबल इंटरफेस. मल्टी थ्रेडिंगला जावा सपोर्ट करतं, की कशाच्या थ्रू? थ्रेड क्लासच्या मदतीने आणि रनेबल इंटरफेसच्या मदतीने. तर फीचर्समध्ये काय दिलंय बघा, मल्टिपल टास्क रन कॉन्करंटली विथिन द सेम प्रोग्राम. आताच तुम्हाला सांगितलंय मल्टिपल टास्क आपण देणार आहोत प्रोग्राममध्ये. ते कॉन्करंटली किंवा सायमल्टेनियसली प्रोग्राम मध्ये एक्झिक्यूट होणार आहे. बेटर यूज ऑफ सीपीयू. म्हणजे आपण एक मल्टिपल टास्क आपण कंप्लीट करणार आहोत. मल्टिपल टास्क आपण सोबत सायमल्टेनियसली करणार आहोत. त्यामुळे आपल्या सीपीयूचा यूज सुद्धा चांगला होईल. युजफुल फॉर ॲनिमेशन्स, बॅकग्राऊंड टास्क, गेम्स, सर्व्हर्स. आता हे सगळे युजेस आहेत, जिथे आपल्याला एकाच वेळी बरेचसे कामं सोबत करायचे असतात. गेममध्ये ज्यावेळेस आपण ॲट अ टाईम आपल्याला मल्टिपल तिथे बटन्स असतात आणि एकाच वेळी बरेचसे कामं सोबत करायचे असतात. सो इथं मल्टी थ्रेडिंगचा यूज होत असतो. तर मल्टी थ्रेडिंगचं एक्झाम्पल आपण बघूया, ते कसं. आता याच्यामध्ये बघा सर्वात अगोदर काय केलंय, व्हॉइड रन ही जी मेथड आहे, ती मेथड त्यांनी इम्प्लिमेंट केली त्या अगोदर. पण माय थ्रेड हा आपला क्लास आहे आणि थ्रेड हा क्लास आपण एक्सटेंड केलाय. ठीक आहे.
आणि त्यामध्ये काय केली रन मेथड आहे. रन मेथडमध्ये थ्रेड इज रनिंग एवढं सिंपल स्टेटमेंट प्रिंट केलं. त्यानंतर आता आपला मेन क्लास. मेन क्लास कोणता आहे? मल्टी थ्रेड डेमो हा आपला मेन क्लास आहे. त्यामध्ये पण जो मायथ्रेड क्लास बनवलेला आहे. हा बघा, हा मायथ्रेड क्लास बनवला आहे. त्याला थ्रेड क्लास एक्सटेंड केलाय. त्या मायथ्रेड क्लासचा आपण आता इथे ऑब्जेक्ट बनवतोय. सुरुवातीला T1 हा इन्स्टन्स दिला आणि नंतर T2 इन्स्टन्स दिला. म्हणजे 2 ऑब्जेक्ट तयार केलेले आहेत. त्यानंतर T1 डॉट स्टार्ट ही मेथड, T2 डॉट स्टार्ट ही मेथड. आता या दोन्ही मेथड दोन्ही इन्स्टन्सला आपण दिलेले आहेत. आता ज्यावेळेस हा जर सिंगल थ्रेडेड प्रोग्राम असता, तर पहिले T1 हा एक्झिक्यूट झाला असता आणि त्यानंतर T2 एक्झिक्यूट झाला असता. पण आपण कोणता प्रोग्राम बघत आहोत? मल्टी थ्रेडेडचा. सो इथे T1 आणि T2 हा दोन्हीही मेथड, दोन्ही लाईन सायमल्टेनियसली रन होणार आहेत, एक्झिक्यूट होणार आहेत. यालाच आपण काय म्हणत असतो? मल्टी थ्रेडिंग. इथे दिलंय स्टेटमेंट हिअर 2 थ्रेड्स रन इन पॅरलल. ठीक आहे. कळालं? त्यानंतर क्वेशनमध्ये डिफरन्स बिटवीन मल्टी प्रोसेसिंग एंड मल्टी थ्रेडिंग विचारलं. त्यामध्ये आपण 6 पॉइंट इथं लिहिलेत, पण तुम्ही 5 पॉइंट लिहिले तरी सुद्धा सफिशियंट आहे. डेफिनेशन सर्वात पहिले काय? युजेस मल्टिपल प्रोसेसेस ईच हॅव्हिंग इट्स ओन मेमरी. हे झालं मल्टी प्रोसेसिंग. युजेस मल्टिपल थ्रेड्स विथिन द सिंगल प्रोसेस शेअरिंग द सेम मेमरी. हे काय झालं? मल्टी थ्रेडिंग. म्हणजे बघा, तर मल्टी प्रोसेसिंगला असं समजून घेऊ आपण. समजा भरपूर माणसं आहेत, 100 माणसं आहेत आणि 100 माणसांसाठी 100 घरं आहेत. पण 100 माणसासाठी 100 घरं असताना जर एखाद्या घराला आग लागली, तर दुसरे बाकीचे सगळे घरं कसे सेफ राहणार. पण एवढे घरं मेंटेन करणं काय होणार आहे? अवघड होणार आहे. याला आपण मल्टी प्रोसेसिंग असं म्हणू शकतो. म्हणजे मल्टिपल प्रोसेसेस आहेत. प्रत्येकासाठी त्याची सेपरेट मेमरी आहे. ठीक आहे. आता मल्टी थ्रेडिंगला कसं समजून घेऊ शकतो, की भरपूर युजेस मल्टिपल थ्रेड्स विथिन अ सिंगल प्रोसेस शेअरिंग द सेम मेमरी. म्हणजे भरपूर माणसं आहेत, म्हणजे 100 माणसं आहेत, पण घर एकच आहे. अशा टाइपमध्ये तुम्ही मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंगला समजून घ्या. त्यानंतर मेमरी युजेज, हाय मेमरी युजेज आणि लो मेमरी युजेज. ठीक आहे. आता इथे तुम्हाला क्लिअर कट दिसते. आता सेपरेट मेमरी आहे, ओन मेमरी प्रत्येक प्रोसेससाठी. सो इथे मेमरीचा यूज जास्त होणार आहे. आणि मल्टी थ्रेडिंगमध्ये काय लो मेमरी युजेज, कारण एकच मेमरी आहे, सिंगलच प्रोसेस आहे. मेमरी शेअर करणार आहे, सो इथे मेमरीचा यूज कमी आहे. त्यानंतर स्विचिंग कॉस्ट, कंटेक्स्ट स्विचिंग बिटवीन प्रोसेस इज स्लो, कंटेक्स्ट स्विचिंग बिटवीन थ्रेड इज फास्ट. त्यानंतर स्पीड, बेटर फॉर सीपीयू इंटेन्सिव्ह टास्क लाईक कॅल्क्युलेशन्स अँड रेंडरिंग. बेटर फॉर इनपुट आउटपुट इंटेन्सिव्ह टास्क लाईक रीडिंग फाइल्स, नेटवर्क कम्युनिकेशन. त्यानंतर डाटा शेअरिंगसाठी, डाटा शेअरिंग बिटवीन प्रोसेसेस इज डिफिकल्ट, नीड्स आय-पी-सी. आय-पी-सी काय आहे? इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. त्यानंतर इझी डाटा शेअरिंग बिकॉज थ्रेड शेअर द सेम मेमरी. स्टॅबिलिटी, more stable, one process crashing doesn't stop other. Less stable, one thread crashing may affect the whole program. आता हे मल्टी प्रोसेसिंग स्टेबल जास्त का आहे? कारण प्रत्येक मल्टिपल प्रोसेसेस आहेत आणि प्रत्येक प्रोसेससाठी त्याची त्याची वेगळी मेमरी आहे. त्यामुळे हा मोर स्टेबल आहे. कारण एखादी प्रोसेस जर क्रॅश झाली, तर बाकीच्या प्रोसेसला काही फरक पडणार नाही. पण मल्टी थ्रेडिंगमध्ये आपलं काय लेस स्टेबल का म्हणतोय तिला? कारण एक थ्रेड आहे. एक थ्रेड जर क्रॅश झाली, तर बाकी सगळ्या प्रोग्रामवर प्रॉब्लेम होणार आहे. कारण हे सगळा प्रोग्राम एकाच मेमरीमध्ये स्टोअर होत आहे. ठीक आहे. एवढा याचा डिफरन्स आहे मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंगचा. थोडं कन्सेप्च्युअल आहे. थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. चला तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर पी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून पी मिळवू शकता. धन्यवाद.